नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मित्रांनो, तुम्हाला देखील वाटतं आपण स्वामी सेवा करावी किंवा आपण स्वामींचे भक्त व्हावं. पण तुमच्या मनामध्ये एक शंका येते, अरे मी तर मांसाहार करतो आणि स्वामींना तर मांसाहार चालत नाही, आणि मी जर स्वामी सेवा केली, स्वामी भक्ती केली तर माझी सेवा स्वामींना मान्य होईल का, असं तुमच्या मनात येणं अगदी योग्य आहे. पण श्री स्वामी समर्थ भक्ती किंवा सेवा ही तुमच्या आहाराशी जोडलेली नाही, तर तुमच्या मनाशी, श्रद्धेशी जोडलेली आहे. तुम्ही किती मनापासून, किती श्रद्धेने त्यांची सेवा करता हे जास्त महत्त्वाचं आहे, ना की तुम्ही काय खाता, काय पिता, याला महत्त्व आहे. म्हणजे तुम्ही आधी सुरुवात तर करून बघा. तुम्ही एक पाऊल पुढे तर टाकून बघा. तुम्ही जर एक पाऊल पुढे टाकलं तर स्वामी 100 पाऊल पुढे येतील तुमच्यासाठी. आणि त्यासाठी तुम्हाला आधी एक पहिली स्टेप घेणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही आधी सुरुवात केली पाहिजे. म्हणजे आता कोणीतरी तुम्हाला सांगते की स्वामी भक्ती केल्याने त्यांच्या जीवनात मोठे बदल झाले किंवा ते यशस्वी झाले. कोणतरी सांगते म्हणून तुम्ही त्यांची भक्ती करू नका. तुम्हाला जर मनापासून जर वाटलं की तुम्ही स्वामींची भक्ती करावी, त्यांचा फोटो घरी आणावा, जर तुम्हाला मनापासून वाटत असलं तरच तुम्ही ती सगळं सुरुवात करा. नाहीतर दुसऱ्याच्या एखाद्या सांगण्यावर की त्याला यश मिळालं, मला पण यश मिळेल किंवा मी पण आणून बघतो, मग ह्याला काय अर्थ नाही. तुम्हाला मनापासून वाटलं पाहिजे की मी पण स्वामी सेवा करतो, मी पण स्वामींना पूजतो, तर मग तुमच्या मनापासून तुम्ही स्वामींची भक्ती करायला सुरुवात केली. पण तुम्ही मांसाहार करता, ठीक आहे, तुम्ही मांसाहार करता, पण जसजसं तुम्ही स्वामी सेवेत पुढे पुढे जात जाल, म्हणजे जसजसं तुम्ही आता सुरुवात केलीच आहे, तुम्ही दररोज जशी स्वामी सेवा करत राहाल तसं तुमच्या मनातून ती नॉनव्हेज खाण्याची इच्छा पूर्णपणे नाहीशी होईल. तुम्हाला त्याच्याकडे बघणंसुद्धा असह्य वाटेल, त्याचा वाससुद्धा तुम्हाला सहन होणार नाही. तुम्ही एकदा का स्वामी भक्ती मार्गाला लागलात की तुमच्या मनातून ही नॉनव्हेजची इच्छा, नकारात्मक विचार हे सगळे हळूहळू दूर होतील आणि स्वामी स्वतःच तुमच्या मनातून ती नॉनव्हेज विषयीचं प्रेम, ते खाण्याविषयीची आकस हे सगळं नाहीसं करतील. त्यामुळे तुम्ही आधी सुरुवात केली पाहिजे. आणि राहिला प्रश्न, स्वामी माझी भक्ती स्वीकार करतील का? मी मांसाहार करतो तर स्वामी तुमची भक्ती स्वीकार नक्कीच करतील. कारण तुमची भक्ती 100% मनापासून श्रद्धेने जर असेल तर ती भक्ती स्वामींपर्यंत नक्की पोचते. त्याचा तुमच्या आहाराशी काही संबंध नाही. हां, पण एक गोष्ट आहे, पण तुम्ही जर मांसाहार, आता तुमची एवढ्या वर्षाची जी सवय आहे मांसाहाराची, ती काही एका दिवसात लगेच सुटणार नाही. त्यामुळे तुम्ही स्वामी भक्तीला आधी सुरुवात करा. तुमची मांसाहाराची इच्छा हळूहळू नष्ट होईल. तुमची ही सवय तुमच्या लहानपणापासून असल्यामुळे ही काय लवकर सुटणार नाही. हळूहळू ही तुमची सवय नाहीशी होईल. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की ज्या दिवशी गुरुवार असेल किंवा ज्या दिवशी स्वामींचा प्रकट दिन असेल, पुण्यतिथी असेल, काही विशेष दिन असतील त्यावेळी फक्त तुम्हाला मांसाहार करायचं नाही किंवा घरामध्ये तर आणायचं नाहीच आहे किंवा बाहेर जाऊन पण कुठे खायचं नाही. तुम्ही जर अशा पद्धतीने सुरुवात केली, तुम्ही जर एक पाऊल पुढे टाकलं तर स्वामी 100 पावलं तुमच्याकडे येतील. त्यामुळे तुम्ही मांसाहाराविषयी कोणतीही शंका मनात बाळगू नका. तुम्ही स्वामी सेवेला लवकर सुरुवात करा आणि जसजसं तुम्ही स्वामी सेवा कराल तसं तुमची मांसाहाराची इच्छा नाहीशी होईल. आणि जरी ती इच्छा लवकर संपली नाही तरी पण तुम्ही गुरुवारच्या दिवशी मांसाहार वर्ज्य करा. श्री स्वामी समर्थ.